हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, दाजीला काय मला हाकवायची तयारी चालली. भाजी बळच बसला गडी भरी बळच बशिवलाय. काय करायचं दादा काका कामा अंडई बंडई चढई लढई करावं लागतंय. कामाला हाकला कामाला लावावं लागतंय. 10 रुपये हातात देऊन 10 रुपये मी नाही देणार आज. हा हाय नाही का? देणार म्हणजे थांब दे की घेते एखादा वडापाव आज खायला काय नसतं तिथं पैसे जवळ नसल्यावर काय खायचं नेमकं तिथं. पगार झाल्या म्हणलं 1000 देते तुम्हाला. 1000 थोडं सोडं नाही. पगार झाल्यावर काय करायचं आता इथं वांदा येईन. हा? माझा हात अहो मी ती वजन कमी करायचं प्रोडक्ट बघितलं. 7000 रुपये किंमत आहे त्याची. 7000. तिला त्या बायाला म्हणावा आधी वापरून दे, फरक पडला तर पैसे. ठीक आहे ठीक आहे. हा 7000 रुपये तो दादी यायचं, नाही फरक पडला गेले 7000 बघू. काय करावं असंच वाटत बसल्या मग तिची विक्री कशी व्हायची पप्पा. भाऊ बहिणीनो, दाजी कामाला निघालाय. काल लिकीचा वाढदिवस होता. पण काय साजरा दाजीला माहित नाही कोणच्या लेकीचा वाढदिवस आहे. दाजीला काल म्हणलं की तुमच्या लेकी, तुम्हाला माहित नाही कोणच्या लेकीचा वाढदिवस आहे. म्हणल्यावर कसं व्हायचं सांगा आता तुम्ही. आता आम्ही पडलं गुतलं परपंचात बाकीची काम काय करायला बटे उलसूट खेळायला काम जातात करायला काय? आम्हाला काय तेवढं डोक्यात त्या धरायचं. पियाचा वाढदिवस काय काल साजरा नाही केला. काय झालं, दाजी आलं उशिरा आणि केक कसा आणायचा आता महाग मस्त 2 अगं दात ठेवून खानकी असं ये ग तू ये. तू ये उत्सुक असं. दाबा ना गडीवर दाबा की सकाळपासून मिशनीवर काम चालू आहे माझं, हाय का नाही? चाललंय ना. मग बसायला पण त्याला काय बरं 4 किलोमीटर तू चलतच आली नाही इथपर्यंत. चलत नाही ती कवायत मुळे. कवायत म्हणजे व्यायाम. हा गोड चालत पाय डायरेक्ट बसता ये नाही काय चालता ये नाही. हात असं असं करून पारा असं असं करून खाली वर घेऊन घेऊन पाय मोडले पार. त्या पोलीस भरतीला मिलिटरीत असं असं तिकडे जर भरतीला जर लावायचं म्हणलं तर कसं काय व्हायचं बुवा मग तर. हा? घेणारच नाही ती बाज. म्हणजे तिला पळा येतं का? अशी 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 पळती बदकावानी. जर विचार केला बुवा की आपल्याला भरतीलाच लावायची अपूर्वाला मिलिटरी मध्ये, तर कसं व्हायचं म्हणलं मग तर पळून पप्पा येईन. तिथं चेकअप करतात आणि चेकअप केल्यावर काय मानच सगळं दुखणं निघते आणि मग काकून देते मला. हात मांडणी एकदा ती कोंबडीवाणी पळते. आता जिद्द पाहिजे हो का? अशी माणसाला. अशी करून हो का? अशी अशी. जिद्द माणसाला रोज जायचं, रनिंग करायची, हळूहळू हळूहळू रनिंग पळायचं. मस्त पळते रोज आजकालच्या पळते. पुरी आहेत मग सकाळचं पहाट उठून ह्यांनी व्यायाम अशी कसरत करायला पाहिजे का नाही? त्या दिवशी आम्ही जत्रेला गेलतो का तर ह्या दोघीच महाग होत्या. कोण? ह्या दोघी काय का की या दोघी? अगं मी पळत डोकं- होते डोकं- डोकं चलत पण तिला थांबलेले मी. ती मागत होती म्हणलं तिला राहू अंधाराची दे, तू कशी ये शिवान्या तू ये चल. ती माग होती ती अंधाराची मागच राहिलेली. मग मी तिच्या बरोबर येत होते. ह्या बाई आणि मग ही शिवणी हातावध पळत त्यांचा स्टेमिना ज्यादा आहे बघ ना, चलायचा, पळायचा. टमीनं त्यांचा. आणि तुमचा स्टेमिना बारीक आहे चलायचा. आम्हाला दिसत होता अंधार. तुम्हाला आधारात म्हणजे आधार पडेपर्यंत होते का तिथे? हा म्हणजे उशीर झाला आम्ही जत्रा उठल्यावर अख्खे गेलतो आम्ही. मम्मी जाऊ देत नव्हती. काय आणलं मग खायला काय? काय आणलं गुढी शेवण. बाई जत्रेला पैसे दिले होते मी त्यांना. किती? किती दिल तर 50. 100 रुपये दिलता. मग अख्ख्या जर हिंडून आले मग 100 रुपये. तुम्हाला 200 त्यांना 100 किती झालं? 500ला दणका बसला त्या दिवशी मला. मग चांगलं का मग ते? मग आणि तुम्ही म्हणता अंधार पैसे. पडला होता. मी आणि बाई पळत होतो. जॅम झाली ना भावा बहिणींनो. 15 ते किती दिवसात? 8 दिवसात 200 रुपये दिले बायकोनी मला खर्चाला. बरोबर हा 8 दिवसात 200. मग झालं ना 8 दिवसांनी तर पगार होईल. काय सांगते मला तू?
बाई ह्याच्यातून वापलाय भावा बहिणीनं पैसा नेतोय दा कोण? तुमचा दाजी कोण तरी मी? बी म्हणतोय मी हाय पैसे ना? नेतो का? मग काय नाही 50नी पैसे. 100नी आवडला काय वाटाय पाहिजे जीवाला थोडंफार तुमच्या हा? अरे मी तर पैसे त्या पारगावला अहो मार्केटला तुम्ही तरी 10-5 इकडे तिकडे खर्च करताय मी हाय का घरात बाहेर नुसतं कमवायचं साधन झालंय तुमच्या पुढे मी हा केला आम्ही काय खर्च रात्री म्हणजे दिवस. पोटालाच घेतोय तिथं काय खातोय तर तिथं. भावा बहिणींना जीव वैतागला माझा फोड येऊन फुटलं पार. हो का हिचं कवा येत ना फोड येऊन फुटलं आहे का बघ. काय नका फोड. हा बघ आणि किती मला नाजूक कळलं आहे. पण नाही, कळलं पण बघा नाही. बरं किती नाजूक आहे. पळू हगाड्या मारून काय करावा हाय का मी कुठं भावा बहिणीनं कुठं 4 दिवस कुठं गावाला जाईल म्हणून का कुठं काय हाय का? गाडी आहे जायचं ते डोंगराव थांबायचं बसायचं गडीभर हाय का यायचं. कुठं नवरा 4 दिवस 2 दिवस कुठं घेऊन गेलाय म्हणून हा आव 6 वर्ष झालं भावा बहिणीनं मी ही सोशल मीडियावर काम करते कुठं दिसली मी तुम्हाला हिंडाय एवढा बरमुड घालून सांगा आपली डोक्याची चुरळती. हाय का गोल टोप्या घालून कुठं हिंडाय मी काय करायचं हिंडून हा? फिरून. पप्पा आता आहे ना मोहम्मद गोवाच्या यात्रेतून मम्मीला एक हॅट आणा गोल. काय नको मला हॅटन पॅक आता ती यायची कवा जा मग. तवर मी म्हातारे काटीव झाल्यावर मग काढणार आहे नवरा मला घराच्या बाहेर हिंडायला आता नुसतं कमव आणि दे आम्हाला चल, दे चल एवढं कमवून. त्या रस्त्यावर फिरून चल नाही उद्या गावातली जत्रा येईन ना मला असा. तर नवरा कुठं नाही बघितला अहो, नवरा कसा पाहिजे जीवाला जीव देणारा बायको प्रेम करणारा बायकोची हवस करणारा बायकोला कुठं जायचंय कुठं नाही विचारणारा चल ना मग फिरू एवढं आंबरे फिरून बायकोला शॉपिंगला नेणारा पप्पा आता बाजार येईन ना शनिवारी दुकान येतात ना कपड्याची. ती घे फोन जर केला ना मला होय आणायचं का बाजार सोड मग हो कॅनर पाठवलंय तुला किती सोडती लगेच 300 पाठवते 400 पाठवते 500 पाठवते आणि ज्यादा आणा बर का बाजार त्यातलेच पप्पा 100-200 काढून घेतात. तसं असेल आहे का नाही त्यातले 100-200 अहो 500 दिलं ना भाऊ बहिणीनं बाजारला तर त्यातला रुपये नाही तुला माहितीये का बाजार किती महाग आहे मी करायला पाहिजे का नाही हे नवऱ्या कोणते पैसे घेऊन मी काढी करायला पाहिजे तर नवराच काढी करायला लागलाय काय करायचं सांगा तुम्ही अवघड झालं मग. हं? काढलं पैसे आणि काय केलं पैसे सांग बरं तू आता मला काय माहिती आणि मग काय म्हणते काढलं पैसे आता माहित असतं तर म्हणले असते. भावा बहिणीनं तुम्हाला खोटं नाही सांगत मी किती दिवस झालं मी किती बी पैसे कमावती भावा बहिणीनं काम करती पैसे कमावती पण मी असा वायपाट कुठं रुपया इकडची इकडं खर्च करत नाही किती बी पैसा असू द्या माझ्याकडे काय पाहिजे नवऱ्याला नवरा म्हणणारा माझा नवरा ए, कळाय पाहिजे उलसक अवघड. हाय का की बायको कुठं 1 रुपया इकडची इकडं घालावती वायपाट हाय का कळतंय का काय का दादा अंडी गावातून अगं बाई, ते पण अंडी जीवाला गावातून. वर्षात 6 महिन्यात खायला बी नको. मटण आणा 1 किलो अर्धा किलो श्रीमंत्याहून आता बाई, शेठवरून मधून काय खायला आणायचं मग माझ्याच कष्टाचं मला खायची चूल आहे का? 1 रुपया खर्च करीत नाही अयो म्हणजे माझ्या खाया पियाची सुद्धा मला चोरी का मग आम्ही काय करतोय तिकडे पारगाव मार्केटला आम्ही खातोय तिथंच ना आणि हे जे तिथे काय करतोय आम्ही अयो, काय मागायचं 10 रुपये ठे समजा ठेवलं भेंडी आलं. अंडे ते आणायचे म्हणजे 10 आणायचे मोठं तुम्ही बँकावला रुपये मोडून आणलं उग लागला सांगाय मला काय खायला आणायचं म्हणलं तरी किती पैसा सोडती सोड एवढं झालं तर आणि 1 रुपया इकडची इकडे नाही घराच्या बाहेर नाही आणि मग नाहीच मला वाद घालायला लावू नका कोबड्यावानी मुंडकं मुंडगळीन अरे दादा चला आपण हॉटेलमध्ये मला हीच खायची मला तेच खायचं अयो आठवतं का तुम्हाला का हॉटेलात नेलं तुमच्या बापाने बघितलं का बघाय काय म्हणतात
चैटूपणा कसा लावलाय हो. माझं आता तोंड तू मला म्हणते की तुम्ही पैसे काढता बाजाराच्या याच्यातून गाव काढलं पैसे? पुरी आता पुरी आहे तर तुमच्या साक्षाला होय. तुमचा बाप मला हॉटेलला घेऊन जातो काय खायला. म्हणली होती मागत अहो म्हणलेली मी किती दिवस झालं पण तुम्ही अजून घेऊन गेला. नेण्यात फरक असतो. मी काय म्हणलं अगं शिवण्याच्या वाढदिवसाला गेलतो ना तेव्हा म्हणलं आपण सगळी फॅमिली एक दिवस येऊ म्हणलं हाटीला जेवायला. तुमची नाव आहे त्यांचं हॉटेल. म्हणलं हाटीला जेवायला म्हणलं येऊ आपण सगळ्या पुरीला घेऊन. तर अजून येतोय बघतोय अजून येतोय बघतोय हाटीला जेवायला. आता दुसऱ्या चलो. लिहिचा वाढदिवस आला. कामाचं मला कॅन्सल चलो केलं नाही. हॉटेल मध्ये जेवण. आपण हॉटेल मध्ये कधी जेवाय गेलतो. मी वर्ष 6 महिने 6वीला असताना. आणि तिसरीला आता मसाल्याचं सामान आणा. मसाला करायचा या ऑर्डरला टाकायला. कोणाचे ऑर्डर? कुणाच्या ऑर्डर? ऑर्डर बाहेर पाठवायच्या ऑर्डर. आल्यात का? मग काय आल्याशिवाय म्हणती का? माग 2 ऑर्डर आलत्या. पावसाच्या ऑर्डर येते ते पण घेत नाही भाऊ बहिणीनं. मसालाच नाही शिल्लक. आणि वातावरण हे असलं बिघडलेलं. आता ऊन चटकतय उलसक पडतय तरी बनवायचा मसाला. घडीत पाऊस चालू होतय घडीत ऊन पडतय. घरची मशीन आहे काय जायचं काय आपल्याला आता कुठं कुठायला. चला मग काय चला मग जाऊन द्या आम्हाला करा मग पोटा घरी. पाण्याची सोय तिकडे आमची. निघा किंवा नाही हो. मी धरलंय काय तुम्हाला आवडून असं. निघायचं रस्ता आहे मोकळा. हा रस्ता हाय दिसतोय आम्हाला पण पोटा पाण्याची तिकडे मुक्काम आहे आपलं. तिकडे आता कसं आहे 10-5 रुपये लागते तिच्या. लय तोंड वाकडं तिकडे करू नको. निम पगार तर गड्याला एक त्यातला खर्चायला लागतोय. 15,000 पगार झाला तर 8,000 मीच खर्च देईल. हा राईट. हा? काढ तर लगेच काढणार. मला ही आणायचं आणि एक एक वस्तू 2-2, 3-3 हजाराची. माझं ही गुंतून पडलंय. माझं ती 2 पगार झालं. 2 पगारात तुम्ही पैसे किती घातलं? गाडीलाच घातलं 4-5 5-6 हजार भावा बहिणींना. नाही कमीच म्हणली तू 10,000 घातल्यात. 10,000 घातल्यात गाडीला पगार झाल्यापासून. ए माझा हुकाचा डबा आण गं तुझ्या बाला खर्चायला पैसे देईल. ए भुकाचा नाही ती बटवान. हुकाचा डबा आण. फुकाचा डबा नको आणू रे. त्यात चिल्लर असेल आपला बटवान. हुकाचा. नाही असत्यात फुकाच्या डब्यात. टेन्शन नका घेऊ. दिन जा. 10 रुपये. ए काय काय नाही. असं ना करू. काय कसं रे आहे? देवा पांडुरंगा ही बारकाल्या पोरांना कायला खायला आवाज पैसे येते दिले. हिसलंय मोठं म्हणून. ए, दुसऱ्या देते बायका अशा इथलं खूप दाबून ठेवतात, दाबून दाबून देणार ठेवायला नाही. मी काय उपाशी मारायला का तिकडं? ए गप्प आहे. हाय, 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 हाय. इकडं आण. देऊ काय 200ची नोट. हा हा दे की दे ग दे. आण. ए, त्यात काय होत ए, धरा धरा. अरे इथं बाजार हाटलंय हाय माझ्या मागं. हो का आता धान्य संपत अरे आले. ही सकाळच्याला चहा पाण्याला आणि दुपारी काय करायचं जेवायला? बरं एक बिस्किटचा पुडा. दर राहून दे माझा मी तिकडे काय करू. अहो धरा नको ना. आम्हाला पैसे धरा राहू दे. पैसे नको आपलं काय. मिशनीचा आल्याला तेवढं देते नवऱ्याला भाऊ बहिणी. काय सांगू तुम्हाला सांग. ऑफलाईन सगळं पैसे नवऱ्याला देते मी. आणि नवरा आहे ना ऑनलाईनचा हिशोब ठेवतो ऑफलाईनचा हिशोब ठेवत नाही. चला बाबा बनू बाय बाय निघत होतो कामाला. काय आहे आपलं बघतो तिकडे मला आणि वाटायला. पुढच्या पगारीला काय नाही पगारी लावली जेव नाही लावलीच पाहिजे. होणार. आणि अय मम्मी, एक गल्ला करायचा बर का. पप्पाची पगार आली ना त्यातले 7-8 हजार रुपये गल्ल्यात टाकायचे आणि बाकीचे वापराय ठेवायचे. म्हणजे पप्पालाच लागतंय वर खर्चीला तेवढं पैसे आणि गल्यात काय ठेवायचं आणि खायचं काय. अगं असं. 2-3 हजार रुपये टाकायचे गल्ल्यातून बाकीचे अगं बायांना तुमचंच पैसे भरायचं. तीच पुस्तकं घेऊन जा पुस्तकं घेऊन जा. लय पण नाही सांगते निघली. ना ग म्हणून मी म्हणते. आणि काही कार्यक्रम हे असल्यावर काढायचं दिवाळीला फिवाळीला किराणा भरायचा त्याचा. चला मग बाय बाय भावा ना बन कुठं बायकोच्या नाद लागत बसून. हा
हो म्हणजे काय आहे? हो